आज विधिमंडळात लाडकी बहीण योजना गाजली। मध्य प्रदेशात लाडली बहना योजनेचा थेट फायदा शिवराजसिंह चौहान आणि भाजपला झाला हे आपण झिरो आवर मध्ये अगदी परवाच पाहिलं। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेमुळे महिला मतदारांची शक्ती मागे उभा ठाकेल अशी अपेक्षा महायुती करत असेल। आधी अर्थमंत्री अजित पवार यांनी बजेटमध्ये ही योजना सांगितली, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेत केलेले महत्त्वाचे बदल सांगितले आणि मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची सविस्तर माहिती अधिवेशनात दिली। यावरून शिंदे फडणवीस पवार सरकारचा भर या योजनेवर असेल हे स्पष्ट होतंय आणि विरोधी पक्षांनी सुद्धा या योजनेवरून आता सरकारवर टीका सुरू केली आहे। कोणी म्हणालं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारचा खटाटोप सुरू आहे, तर कोणी म्हणालं अनुदान नको, महागाई कमी करा। निवडणूक प्रचारात ही योजना महत्त्वाची ठरणार आहे। या योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली आणि ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात सरकारला यश आलं तर त्याचा विधानसभेत फायदा होईल असं आत्ताचं तरी चित्र आहे। सावध विरोधक यावर कोणता उतारा शोधतात ते पाहायचंय। राजकारणात या योजनेचा कोणाला फायदा होणार, तो होणार तरी का, हे सर्व मुद्दे असले तरी सामान्य जनतेतील निराधार महिलांचा मात्र त्यात फायदा नक्की व्हावा ही अपेक्षा आपण करूया।